सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत. या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे. यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल. या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे. मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेल्या आहे. याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील. पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे असे मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सुरक्षा कर्मचारी या महिला असतील. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय ही विभाजित केलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे
त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल. याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे महासिक वोटर लिस्ट .in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा ईपी क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल. ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे. एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहेत. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी, चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे जे मी आधीच सांगितलेलं आहे. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये
एकूण 731 निवडणूक विभाग आहेत, म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1462 निवडून द्यायचे आहेत, ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. हा, यामध्ये आता मी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे. उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या उरलेल्या आहेत त्याच्या निवडणुकी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अजून काही निर्देश दिलेले नाही आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्देश दिले त्यानुसार त्या निवडणुका घेतल्या जातील. 15 फेब्रुवारी मुदत दिली झाली. ड्रॉ काढण्याच्या आपल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व पंचायत समिती इथे काढले जातात. मग इथे न्यायालयापर्यंत हे प्रकरण जाण्यापेक्षा आपणच ड्रॉ काढण्याचे पुन्हा आदेश का देत नाही, तसे मला अधिकार नाही आहे. कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जवळपास 35 ते 40 यामध्ये पिटिशन आहे आणि या सर्वांवर एकत्रितरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणी आहे. आता पुढची डेट 21 जानेवारी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही या संदर्भात निर्देश देतील त्याप्रमाणे कार्यवाही करायला लागेल. सर, यावेळेला कोल्हापूरसारख्या ठिकाणी जो प्रॉब्लेम झाला की जर मी पैसे भरले होते आणि उमेदवारांचं म्हणणं होतं की पैसे घेऊन आम्हाला कॅन्डिडेट करता नाही आले, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अशाच पद्धतीची अडचण या निवडणुकांमध्ये सुद्धा येऊ शकते. या संदर्भात आपण काही एक्स्ट्रा काळजी घेणार आहात? यामध्ये ऍक्च्युली जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांना खूप क्लिअर सूचना आहेत आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हँडबुकमध्ये जे निर्देश दिलेले आहेत या हँडबुकमध्ये दिलेल्या निर्देशाचे त्यांनी तंतोतंत पालन जर केले
आणि तसेच उमेदवारांना पण आम्ही सूचना देणार आहोत. याशिवाय राजकीय पक्षांची सभा सुद्धा मी उद्या बोलवली आहे. त्यांना सुद्धा जी प्रक्रिया आहे नामनिर्देशनची प्रक्रिया पुन्हा एकदा त्यामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की कशा प्रकारे नामनिर्देशनची प्रक्रिया आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे, कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ते सर्व त्यांना उद्या आम्ही सांगणार आहोत. त्यांचं म्हणणं होतं की परिसराच्या आतमध्ये येऊन आम्ही डिपॉझिट भरून सुद्धा आमचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं नाही. नाही, हे बघा, याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे अर्धन्यायिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. ही ऍक्च्युली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे त्यामध्ये अधिकार आहे. आणि याशिवाय यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर आम्हाला त्याच्यामध्ये करता येत नाही. यामध्ये जर कोणाला यामध्ये याच्या विरुद्ध जर त्यांना दाद मागायची असेल तर मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन हा एक भाग आहे, किंवा निवडणूक संपल्यानंतर इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करता येतं. आता या कुलाबाच्या केसमध्ये आम्ही महापालिका आयुक्त यांचा अहवाल मागितला आणि महापालिका आयुक्त यांच्या अहवालामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे ती ऍक्च्युअली कायद्यानुसारच कार्यवाही केलेली आहे. आणि इव्हन व्हिडिओ फुटेज सुद्धा आम्ही बघितले आणि या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांनी ऍक्च्युअली 5 वाजेपर्यंत टाइम होता. 5 वाजण्याच्या आधी त्यांनी 2-3 वेळा 10 मिनिटं आधी 2-3 वेळा त्यांनी पुकारणी केली आणि पुकारणी केल्यानंतर त्यांनी दालनाचे दरवाजे बंद केले. तर यामध्ये ऍक्च्युअली प्रायमा फेशी प्रथमदर्शनी असं काही त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची चूक दिसून येत नाही. नगरपालिका निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडनं मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार समोर आले होते. जेव्हा कारवाई झाली आहे त्यामुळे राजकीय पक्षांची हिंमत वाढते. आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते प्रकार होतील. निवडणूक आयोग यात ठोस कारवाई का करत नाही? निवडणूक आयोगाने ठोस कार्यवाही केली नाही हे मला चुकीचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जी रोख रक्कम जे आहे ते रोख रक्कम किंवा यामध्ये मद्य, रोख रक्कम किंवा काही भेटवस्तू यांच्या वाटपासाठी आम्ही सर्व्हेलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत. त्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम प्रत्येक नाकानाक्यावर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे, फ्लाइंग स्क्वॉड आहे, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे आणि या सर्व टीमच्या माध्यमाने प्रत्येक महापालिकेमध्ये मिनिमम 7 ते 8 नाके आणि तितक्याच प्रमाणामध्ये फ्लाइंग स्क्वॉड, तितक्याच प्रमाणामध्ये व्हिडिओ व्ह्युइंग टीम तिथे सर्व महापालिकेमध्ये स्थापित झालेले आहे. आणि यामध्ये आतापर्यंत रोख रक्कम जी आहे साधारणतः 7 कोटीच्या जवळपास रोख रक्कम जप्त केलेली आहे. मद्य पदार्थ आहे 2,36,000 लिटर मद्य पदार्थ जप्त केलेले आहेत, ज्याची एकूण किंमत 5.28 कोटी आहे. जे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत ते 54.85 कोटीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. 54.85 कोटी. याशिवाय जे शस्त्रास्त्र व स्फोटके, जे अग्निशस्त्रे, धारदार शस्त्रे, दारुगोळा, चाकू, तलवार, कोयता, फायरआर्म, कार्ट्रिज, देशी कट्टा, काडतुसे, हँड ग्रेनेड, मॅगझिन ही 95 आतापर्यंत जप्त केलेली आहेत. यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही ज्या केलेल्या आहेत, या प्रतिबंधात्मक कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्याद्वारे 21,153 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 380 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत 53 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे आणि मोका कायद्यांतर्गत 14 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. याशिवाय 3,196 मतदान केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित केलेले आहे. तिथे अधिकचा सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहोत. नाही, आचारसंहिता भंगच्या तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये एकूण तक्रारी एकूण 341 तक्रारी आलेल्या आहेत आणि 341
आणि या 341 तक्रारींपैकी 280 तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि 61 तक्रारी ह्या प्रलंबित आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे यांच्याविरुद्ध देखील तक्रारी काही दाखल झाल्या होत्या. त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ फुटेज मागितलं होतं. काय तथ्य आढळलं? कुठल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात हा ते मगाशी मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ऍडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेलं आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथमदर्शनी काही दिसत नाही. मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत श्री इक्बाल सिंग चहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवड होत आहे. यावरती कशा प्रकारे तुम्ही कारवाई करणार किंवा त्या संदर्भामध्ये तुम्ही काही तपासणी करणार? बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगांचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे. हा अहवाल 4 गोष्टीवर आहे. एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला का, नंबर 1. यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर काही आमिष दाखवलं का, नंबर 2. याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का, नंबर 3. आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का, आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का. या पॉइंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध निवडीच्या संदर्भात आम्ही याच्यामध्ये निर्णय देणार आहोत. महापालिका निवडणुकीचा प्रचार 5:30 वाजता संपतोय आणि 5:30 नंतर डोर टू डोर प्रचाराला तुम्ही परवानगी दिली. डोर टू डोर प्रचार म्हणजे नेमका काय? डोर टू डोर प्रचार म्हणजे काय? आणि पैसे कसं वाटत होतं तसे उमेदवारांनी पैसे घरोघरी वाटले तर त्याचं तुम्ही सांगा. नाही, आता पैसे घरोघरी जे वाटण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे पाठवतो आणि महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर पण आचारसंहिता कक्ष आहे आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा हे वेगवेगळे सर्व्हिलन्स टीम आहेत. या सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहेत. नाही, बघा, प्रचारासाठी जी मुदत आहे ती 48 आवर्स बिफोर 48 तासाच्या अगोदर प्रचार हा समाप्त होतो. 48 तासाच्या म्हणजे आता बेसिकली 15 तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे 13 तारखेला 5:30 नंतर हा प्रचार करता येणार नाही. जर का तुम्ही अलाउड केलं असेल संध्याकाळी घरोघरी जाऊन, एक तर तुम्ही म्हणता तुमच्याकडे मशिनरी एवढी आहे का, ते कमिशनर म्हणजे म्युन्सिपल कमिशनर जे का असतात ते बघतात, सर्व्हेलन्स करतात. सर आता डेली अजून 5:30 व्हायचे, अजूनही घरोघरी जाऊन बाकीच्या वाटण्या चालू आहे. तर 5:30 नंतर जर का हे पूर्ण होणार असेल 15 तारखेपर्यंत तर व्हॉट काइंड ऑफ सर्व्हेलन्स हॅव यू गॉट, आणि अशा पद्धतीने होऊ नये यासाठी तुम्ही नवीन काही योजना करणार आहात का? नाही, जिथे अशा प्रकारचं ऍक्च्युअली पैशाचं वाटप सुरू आहे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सांगितलं आणि याच्यामध्ये जी 5:30 ची मुदत आहे, 5:30 ची जी मुदत आहे, 5:30 नंतर प्रचार करता येणार नाही. ती मुदत जाहीर प्रचाराच्या संदर्भात आहे. हा, ऍक्च्युअली जाहीर प्रचारावर बंदी आहे. जाहीर प्रचारावर बंदी अशा प्रकारे घरोघरी जाऊन आम्ही तरी पहिल्यांदा बघतोय, तुम्ही आता बघत असाल तर अशा प्रकारे घरोघरी जाऊन आर यू ऑल्सो एनकरेजिंग
नाही, असं कुठे होत असेल तर आम्ही कार्यवाही करू. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतील का? जर याचं उत्तर हो असेल तर ते का करतील एवढंच आम्हाला जाणून घ्यायचं आणि हा नियम नेमका का बदलण्यात आला? नाही, असं नियम जो आहे, नियम हा जाहीर प्रचारावर नियम आहे. नियम जो 5.5चा नियम आहे जाहीर प्रचारासंदर्भात, जाहीर प्रचार करताना नाही, जे नियम जे आहे ते नियम जाहीर प्रचारावर नियम आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं की जे प्रतिबंध आहे ते जाहीर प्रचारावर प्रतिबंध आहे. नाही, हे बघा, ऍक्च्युली याशिवाय कलम 37 जे आहे, कलम 37 मध्ये 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही. मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे. आचारसंहिता आहे त्यामध्ये एक्झॅक्टली अपेक्षा काय आहे? जाहीर प्रचार बंद व्हावा ही अपेक्षा आहे की लोकांनी एकमेकांना भेटूच नाही ही अपेक्षा आहे? लोकांनी एकमेकांना भेटू नये ही अपेक्षा नाहीच आहे. जाहीर प्रचारावर बंदी आहे. याशिवाय 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही. त्या आता पुढचा प्रश्न घ्या. त्यांचा उद्या नाही, आमचा ऍक्च्युली नियम क्लिअर आहे. नियम हाच आहे की ऍक्च्युली जाहीर प्रचारावर बंदी आहे आणि 5 इंडिव्हिज्युअली जाऊ शकतो ना, वैयक्तिकरित्या जाऊ शकतो. नाही, प्रचार बघा, प्रचाराच्या कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे, या सर्व प्रचाराची कॅटेगरी आहे. या 5:30 नंतर सर्व बंद होते. मी सांगितलं ना, त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. एक मिनिट वैयक्तिक भेटीगाठीमध्ये केलेला प्रचार हा आचारसंहितेचा भंग नाही का? 5:30 नंतर तुम्ही प्रचारच करतात, वैयक्तिक भेटला तरी नाही. वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे, जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा, मिरवणूक. हा, उद्देश कळत नाहीये. तुम्ही हा नियम जो आहे तो आधी का बदलला? आधी पूर्ण प्रचार थांबत होता. नाही, नियम कुठलेच बदललेले नाही. नियम तेच आहेत, नियम कोणतेच बदलले नाही. आणि लोकसभा विधानसभामध्ये पण तीच आहे ना. लोकसभा विधानसभेमध्ये जे नियम आहेत तेच नियम इथे आपण. एक मिनिट थांबा. त्यांचं उद्या एक मिनिट थांबा त्यांचं उद्या ना. या अधिकारी लोकांमध्ये 5:30 नंतर डोर टू डोर किंवा घरी जाऊन प्रचार करा असं कधीही आम्हाला दिसलं नाही. हाच नियम आता का आलाय एवढंच आहे. नियम असा नाही आहे. नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात. असं काही आधीपासूनच असं आहे. असा वेगळा नियमच नाही आहे. असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही. ठीक आहे. नाही, आता या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. दुसरा प्रश्न विचारा.
या संदर्भात आम्ही वेगळे एक प्रेस नोट तुम्हाला देऊ, वेगळे प्रेस नोट तुम्हाला देऊ या संदर्भात. घरोघरी जाऊन उमेदवारांनी सुद्धा पैसे वाटप केले तर तुम्ही काय नाही, पैसे वाटप करणे नाही, पैसे वाटप करणे हा गुन्हा आहे. जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असे प्रकार आढळले आम्ही कारवाई करतो. घरोघरी जाऊन जाहीर प्रचार करायचे, पण समजा एकटा उमेदवार गेला आणि घरामध्ये जाऊन बघता 15 जण घरामध्ये म्हणजे चर्चा करू शकतो का? चर्चा करू शकतो. तो घरातले 15 लोक असतील तर नाही, पैसे नाही देऊ शकत. पैसे नाही देऊ शकत. घरी जाऊन चर्चा एक मिनिट. नवीन नियम नाही आहे तो. तुमची आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आहेत किंवा त्याच्यावरती नजर ठेवणारी यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? नाही, हे बघा, ऍक्च्युली डोर टू डोर गेला, 5 पेक्षा जास्त लोक गेले तर तो भंग आहे. पण तो तर गुन्हा आहेच ना, तो गुन्हा आहे. तसं कोणी निदर्शनास आणून दिलं तर आम्ही कारवाई करूच. नाही, तो व्हिडिओ मी महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीला पाठवलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट मागितलेला आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही 15 तारखेपर्यंत परवानगी दिली कशी काय? 15 तारखेपर्यंत परवानगी कशी काय मिळते? तर आज 5:30 पर्यंतची वेळ आहे, 5 पर्यंतची वेळ आहे, तर 13 ते 15 मध्ये परवानगी कशी काय मिळते? अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. हा पहिल्यांदा असा अनुभव आहे का जो प्रचार संपतो त्याच्यानंतर आपण घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. हा नियम का आणला? हा तुमचा गोंधळ आहे. आम्ही अनेक निवडणुका हा पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे. हा ऐतिहासिक निर्णय तुमचा नाही, यामध्ये बघा, यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) द्वारे राज्य निवडणूक आयोगास बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत. आणि यामध्ये मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही, हा नियम आहे. सभा हा नियम सभेच्या संदर्भात. नाही, आता विषय संपलेला आहे. शिवाय 2012चा मी आदेश वाचून दाखवतो. 2012 माझं ऐकून घ्या. राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि SMS चा देखील समावेश राहील असे नमूद आहे. तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे. जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर